जत पंचायत समितीकडील शाखा अभियंत्यांनी जीवन संपवले। जत पंचायत समितीतील बांधकाम विभागाकडील शाखा अभियंत्यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली। सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। अवधूत अशोक वडार वय 27 राहणार इस्लामपूर असे मृताचे नाव आहे। त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने उत्तरीय तपासणीत समोर आला आहे। दरम्यान वडार याच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल होत राजकीय दबावातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। यामुळे शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता। रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला। इस्लामपूर येथील अवधूत वडार गेल्या 6-7 वर्षापासून जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागामध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार 6 महिन्यापासून ते सतत कामाच्या तणावात होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच राजकीय दबाव असल्याचे ते सांगत होते, असे नातेवाईकांचं म्हणणं आहे। शुक्रवारी ते जत येथून निघाले, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घराकडे परतले नाहीत। यामुळे नातेवाईक त्याचा शोध घेत होते। दरम्यान शुक्रवारी सकाळी सांगलीतील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी नदीपात्रात पुलाखाली उतरून मृतदेह बाहेर काढला। पोलिसांच्या चौकशीत हा मृतदेह जत पंचायत समितीकडे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे वडार यांच्या इस्लामपूर व जत येथील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला। सांगली शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।